नागपूर वन विभागात 189 जागा रिक्त आहे, वर्धा वन विभागमध्ये 168 जागा रिक्त आहे, भंडारा वन विभागमध्ये 171 जागा रिक्त आहे, गोंदिया वन विभागमध्ये 205 जागा रिक्त आहे, पेंच व्याघ्र प्रकल्प नागपूरमध्ये 214 जागा रिक्त आहे। वनरक्षक वनसेवक भरती 2025 महाराष्ट्रातर्फे येणाऱ्या दिवसामध्ये वनरक्षक वनसेवकची भरती निघत आणि या भरतीसाठी शिक्षण फक्त 10वी पास लागते, 12वी पास लागते। महाराष्ट्रातील तुम्ही कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुलं मुली फॉर्म भरू शकता। तर वनसेवकच्या 12,991 जागा रिक्त आहे। तर कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये किती जागा रिक्त आहे तर हे तुम्हाला सांगणार आहे आणि वनरक्षकच्या किती कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये किती जागा रिक्त आहे तर ते सुद्धा तुम्हाला सांगणार आहे। तर पहा, वनसेवकच्या मी तुम्हाला सर्वात अगोदर सांगून देतो, त्यानंतर वनरक्षकच्या सांगणार आहे। नागपूर वन विभागमध्ये जर आपण पाहिलं 189 या ठिकाणी जागा रिक्त आहे, वर्धा वन विभागमध्ये 168 जागा रिक्त आहे, भंडारा वन विभागमध्ये 171 जागा रिक्त आहे, गोंदिया वन विभागामध्ये 105 जागा रिक्त आहे, पेंच व्याघ्र प्रकल्प नागपूरमध्ये 114 जागा रिक्त आहे, नवेगाव नागझिरे व्याघ्र राखीव गोंदियामध्ये 84 जागा रिक्त आहे, कार्य आयोजन विभाग नागपूरमध्ये 1 जागा रिक्त आहे, नागपूर वर्धा भंडारा गोंदियामध्ये 94 जागा रिक्त आहे। तर नागपूर वन वृत्तावर एकूण 1126 जागा या ठिकाणी रिक्त आहे। त्यानंतर निर्देशन विभाग चंद्रपूरमध्ये जागा रिक्त आहे, त्याचबरोबर ब्रह्मपुरी वन विभागमध्ये 104 जागा रिक्त आहे, मध्य तांडा वन विभागमध्ये 158 जागा रिक्त आहे, चंद्रपूर वन विभागमध्ये 122 जागा रिक्त आहे, बफर चंद्रपूरमध्ये 98 जागा रिक्त आहे, कोवर चंद्रपूरमध्ये 141 जागा रिक्त आहे, कार्य आयोजन चंद्रपूरमध्ये 1 जागा रिक्त आहे, त्याचबरोबर साववी चंद्रपूरमध्ये 23 जागा रिक्त आहे। तर चंद्रपूर वन वृत्तावर एकूण 647 जागा रिक्त आहे, आलापल्ली वन विभागमध्ये 202 जागा रिक्त आहे, सिरोंचा वन विभागमध्ये 200 जागा रिक्त आहे, भामरागड वन विभागमध्ये 18 जागा रिक्त आहे, गडचिरोली वन विभागमध्ये 363 जागा रिक्त आहे, वडसा वन विभागमध्ये 338 जागा रिक्त आहे, वन संवर्धन तज्ज्ञ चंद्रपूरमध्ये 16 जागा रिक्त आहे, त्याचबरोबर गडचिरोलीमध्ये 9 जागा रिक्त आहे। तर गडचिरोली वन वृत्तावर एकूण 1146 जागा रिक्त आहे। त्यानंतर प्रादेशिक वन विभाग अमरावती, मेळघाट, बुलढाणा, अकोलामध्ये 443 जागा रिक्त आहे, वन्यजीव विभाग सिपना गुगामलमध्ये 141 जागा रिक्त आहे, त्याचबरोबर वसा अमरावती बुलढाणामध्ये जर आपण पाहिलं 72 जागा रिक्त आहे, कार्य आयोजन अमरावतीमध्ये 6 जागा रिक्त आहे, वन प्रशिक्षण संस्था चिखलदरामध्ये 15 जागा रिक्त आहे, त्यानंतर अमरावती वन वृत्तावर एकूण 777 जागा रिक्त आहे, त्याचबरोबर निर्देशन विभाग यवतमाळमध्ये जागा नाही, त्याचबरोबर वाशिम वन विभागमध्ये 10 जागा रिक्त आहे, पुसद वन विभागमध्ये 91 जागा रिक्त आहे, पांढरकवडा वन विभागमध्ये 88 जागा रिक्त आहे, कार्य आयोजन यवतमाळमध्ये, त्याचबरोबर पांढरकवडा वन्यजीव विभागमध्ये 63 जागा रिक्त आहे, वाशिममध्ये 6 जागा रिक्त आहे, यवतमाळमध्ये 22 जागा रिक्त आहे, यवतमाळ वन वृत्तावर एकूण 455 जागा रिक्त आहे, छत्रपती संभाजीनगर वन विभागमध्ये नाही आहे, त्याचबरोबर नांदेड वन विभागात 402 जागा रिक्त आहे, हिंगोली वन विभागात 22 जागा रिक्त आहे, बीड वन विभागात 158 जागा रिक्त आहे, धाराशिव वन विभागमध्ये नाही आहे, वन प्रशिक्षण संस्था जालनामध्ये 10 जागा रिक्त आहे, मूल्यांकन विभाग छत्रपती संभाजी महाराजनगरमध्ये 1 जागा रिक्त आहे, साववी छत्रपती संभाजीनगरमध्ये 33 जागा रिक्त आहे, साववी बीडमध्ये 35 जागा रिक्त आहे, साववी जालनामध्ये 40 जागा रिक्त आहे, साववी नांदेडमध्ये 52 जागा रिक्त आहे, साववी परभणीमध्ये नाही आहे, त्याचबरोबर साववी हिंगोलीमध्ये 28 जागा रिक्त आहे, छत्रपती संभाजी महाराजनगर वन वृत्तावर एकूण 781 जागा रिक्त आहे, धुळे वन विभागात 150 जागा रिक्त आहे, नंदुरबार वन विभागमध्ये 66 जागा रिक्त आहे, मेवासी वन विभागमध्ये 12 जागा रिक्त आहे, जळगाव वन विभागमध्ये 128 जागा रिक्त आहे, यावल वन विभागमध्ये 50 जागा रिक्त आहे, नाशिक वन्यजीव विभागमध्ये 20 जागा रिक्त आहे, छत्रपती संभाजीनगर वन्यजीव विभागमध्ये 20 जागा रिक्त आहे, संशोधन जालनामध्ये 5 जागा रिक्त आहे, वन प्रशिक्षण संस्था पालमध्ये 5 जागा रिक्त आहे, साववी धुळेमध्ये 2 जागा रिक्त आहे, साववी नंदुरबारमध्ये 20 जागा रिक्त आहे, साववी जळगावमध्ये 42 जागा रिक्त आहे, धुळे वन वृत्तावर एकूण 520 जागा रिक्त आहे, पश्चिम विभाग नाशिकमध्ये 111 जागा रिक्त आहे, पूर्व भाग नाशिकमध्ये 205 जागा रिक्त आहे, अहिल्यानगर वन विभागमध्ये 72 जागा रिक्त आहे, कार्य आयोजन नाशिकमध्ये 4 जागा रिक्त आहे, मूल्यांकन विभाग नाशिकमध्ये 1 जागा रिक्त आहे, पुणे वन्यजीव विभागमध्ये 8 जागा रिक्त आहे, नाशिक वन्यजीव विभागमध्ये 12 जागा रिक्त आहे, साववी नाशिकमध्ये 40 जागा रिक्त आहे, साववी अहिल्यानगरमध्ये 28 जागा रिक्त आहे, नाशिक वन वृत्तावर एकूण 481 जागा आहे, ठाणे वन विभागात 155 जागा रिक्त आहे, डहाणू वन विभागात 164 जागा रिक्त आहे, जवळ वन विभाग 130 जागा रिक्त आहे, शहापूर वन विभागात 101 जागा रिक्त आहे, अलिबाग वन वृत्तावर अलिबाग वन विभागमध्ये 87 जागा रिक्त आहे, रोहा वन विभागमध्ये 15 जागा रिक्त आहे, कार्य आयोजन डहाणूमध्ये 2 जागा आहे, त्याचबरोबर
सगा राऊ या ठिकाणी 234 जागा रिक्त आहे. पुणे वन्यजीव विभागमध्ये 2 जागा रिक्त आहे. ठाणे वन्यजीव विभागमध्ये 220 जागा रिक्त आहे. 6वी ठाणेमध्ये 23 जागा रिक्त आहे. 6वी अलिबागमध्ये 29 जागा रिक्त आहे. भूमी अभिलेख पश्चिम प्रदेश पनवेलमध्ये 2 जागा रिक्त आहे. संशोधन केंद्र वाडामध्ये 6 जागा रिक्त आहे. वन प्रशिक्षण संस्था शहापूरमध्ये 5 जागा रिक्त आहे. ठाणे वन वृत्तावर एकूण 1175 जागा रिक्त आहे. पुणे वन विभागमध्ये 211 जागा रिक्त आहे. जुन्नर वन विभागमध्ये 129 जागा रिक्त आहे. सोलापूर वन विभागमध्ये 76 जागा रिक्त आहे. पुणे वन्यजीव विभागमध्ये 52 जागा रिक्त आहे. संशोधन पुणेमध्ये 3 जागा रिक्त आहे. 6वी पुणेमध्ये 10 जागा रिक्त आहे. 6वी सोलापूरमध्ये 26 जागा रिक्त आहे. पुणे वन वृत्तावर एकूण 507 जागा रिक्त आहे. कोल्हापूर वन विभागमध्ये 190 जागा रिक्त आहे. सातारा वन विभागमध्ये 129 जागा रिक्त आहे. सावंतवाडी वन विभागमध्ये 105 जागा रिक्त आहे. चिपळूण वन विभागमध्ये 26 जागा रिक्त आहे. आणि कोयना अभयारण्य सह्याद्री व्याघ्र राखीव कोल्हापूरमध्ये 195 जागा रिक्त आहे. चांदोली राष्ट्रीय उद्यान सह्याद्री व्याघ्र राखीव कोल्हापूरमध्ये 31 जागा रिक्त आहे. सह्याद्री व्याघ्र राखीव कोल्हापूरमध्ये 33 जागा रिक्त आहे. 6वी कोल्हापूरमध्ये 29 जागा रिक्त आहे. 6वी सांगलीमध्ये 25 जागा रिक्त आहे. 6वी सातारामध्ये 12 जागा रिक्त आहे. 6वी सिंधुदुर्गमध्ये 4 जागा रिक्त आहे. संशोधन कोयना नगरमध्ये जर आपण पाहिलं 3 जागा या ठिकाणी रिक्त आहे. संशोधन दोंडा मार्गमध्ये 6 जागा रिक्त आहे. त्यानंतर जर आपण पाहिलं संशोधन आजरामध्ये 6 जागा रिक्त आहे. आणि संशोधन पुणेमध्ये 2 जागा रिक्त आहे. कोल्हापूर वन वृत्तामध्ये एकूण 831 जागा रिक्त आहे. तर टोटल महाराष्ट्रामध्ये एकूण 4,545 वनमजुरांची संख्या आहे. 8,446 जागा रिक्त आहे. तर एवढ्या जागा ज्या संपूर्ण आहे यामध्ये टोटल. आणि त्याचबरोबर वनरक्षकच्या जर आपण जागा पाहिल्या जिल्ह्यानुसार तर वनरक्षकमध्ये तुम्ही बघू शकता वनरक्षकच्या जवळपास 1400 प्लस जागा रिक्त आहे. तर चंद्रपूर वन वृत्तावरमध्ये जर आपण पाहिलं तर 46 जागा चंद्रपूर वन वृत्तावरमध्ये या ठिकाणी रिक्त आहे. त्यानंतर गडचिरोली वन वृत्त आहे. तर गडचिरोली वन वृत्तावरमध्ये 217 जागा या ठिकाणी रिक्त आहे. आणि नागपूर वन वृत्तावरमध्ये 87 जागा या ठिकाणी रिक्त आहे. आणि त्याचबरोबर अमरावती वन वृत्तावरमध्ये जर पाहिलं 267 जागा या ठिकाणी रिक्त आहे. त्यानंतर यवतमाळ वन वृत्तावरमध्ये 68 जागा रिक्त आहे. आणि त्यानंतर प्रमुवंश वन विभागमध्ये 1 जागा रिक्त आहे. त्याचबरोबर पुणेमध्ये 16 जागा या ठिकाणी रिक्त आहे. त्याचबरोबर धुळे वन वृत्तावरमध्ये 218 जागा रिक्त आहे. आणि नाशिक वन वृत्तावरमध्ये 68 जागा रिक्त आहे. छत्रपती संभाजी महाराज नगर वन वृत्तावरमध्ये जर आपण पाहिलं तर या ठिकाणी 50 जागा रिक्त आहे. आणि ठाणे वन विभागमध्ये 291 जागा रिक्त आहे. त्याचबरोबर कोल्हापूर वन विभागमध्ये 29 जागा रिक्त आहे. तर एवढ्या जिल्ह्यानुसार एवढ्या जागा रिक्त आहे एक लक्षात ठेवा. तर एक अंदाज तुम्हाला लागला असेल. आणि सर्वात कमी ज्या जागा या ठिकाणी तर प्रमुवंशमध्ये कमी जागा आहे तर एकच जागा आहे प्रमुवंशमध्ये. आणि सर्वात जास्त ज्या जागा आहे तर ह्या ठाणे वन वृत्ताला सर्वात जास्त जागा या ठिकाणी आहे. ठीक आहे. तर ह्या ज्या जिल्ह्यानुसार जागा या ठिकाणी आहे एक लक्षात ठेवा. ठीक आहे. तर एवढ्या जिल्ह्यानुसार जागा सध्याच्या कंडिशनला रिक्त एक लक्षात ठेवा. आणि वनरक्षकच्या जवळपास 1400च्या आसपास या ठिकाणी रिक्त आहे. आणि आता भरती जेव्हा निघणार तर तोपर्यंत 200 जागा या ठिकाणी रिक्त होणार आहे. तर जवळपास 1600 प्लस जागांसाठी जे आहे हे भरती या ठिकाणी जाण्याची दाट शक्यता आहे वनरक्षकची आहे. ठीक आहे. तर येणाऱ्या दिवसामध्ये जे आहे हे भरती या ठिकाणी निघत आहे. तर आतापासून आपापल्या तयारीमध्ये लागा. आतापासून तयारी चालू ठेवा. कारण की जून जुलै महिन्यामध्ये निघण्याची या ठिकाणी दाट शक्यता आहे. कारण की वन मंत्री आहे गणेश नाईक यांनी सुद्धा घोषणा केली आहे. तर नक्की जे विद्यार्थी मित्रांनो हे भरती या ठिकाणी निघत आहे. ह्या 2-3 महिन्यामध्ये तुम्हाला हे भरती पाहायला भेटणार आहे. आतापासून आपापल्या तयारीमध्ये लागा. आतापासून अभ्यासाचे नियोजन चालू आहे. त्याचबरोबर लेखी परीक्षेसुद्धा त्याचबरोबर ग्राउंडची सुद्धा तयारी या ठिकाणी चालू आहे. तर आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओ अपडेट देत राहणार. आजच्यासाठी जास्त आमचं भेटा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद जय भारत.